श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. बिबट्याच्या हल्ल्यात पतीचे प्राण वाचवणारी धाडसी अलका चव्हाण. उंबरखेड येथील थरारक घटना. ऊसतोडणी दरम्यान 2 बिबट्यांचा हल्ला. पत्नी अलका चव्हाण यांच्या धाडसामुळे संतोष चव्हाण यांचा जीव वाचला. बिबट्याशी 2 हात करणारी सावित्री बालमबाबा फाउंडेशन कडून रणरागिणी अलका चव्हाण यांचा सन्मान. मागील आठवड्यात निफाड तालुक्यातील उंबरखेड इथं गांगुर्डे यांच्या शेतात ऊसतोडणीचं काम सुरू असताना चाळीसगाव येथील ऊसतोडणी कामगार संतोष चव्हाण यांच्यावर अचानकपणे 2 बिबट्याने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संतोष चव्हाण घाबरून गेले. यावेळी संतोष यांची पत्नी अलका चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत हातात असलेल्या उसानं आणि जोरदार आरडाओरडा करून दोन्ही बिबट्यांना हकलून लावलं. अलकाच्या धाडसी प्रतिकारामुळे एक बिबट्या पळून गेला, मात्र दुसऱ्या बिबट्यानं संतोष यांना जखमी करत त्यांच्या हाताला पकडून ओढून नेण्याचा प्रयत्न केला. जखमी आणि हतबल पतीला पाहून अलका चव्हाण यांनी नव्या ताकदीनं, जिद्दीनं आणि धैर्यानं पुन्हा एकदा दुसऱ्या बिबट्यावर हातातील उसानं जोरदार हल्ला केला. अलकाचा हा जबरदस्त प्रतिकार पाहून अखेर बिबट्यानं माघार घेतली आणि संतोष चव्हाण यांची सुटका झाली. पतीवरील अपार प्रेमापोटी अलका चव्हाण यांनी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट करून बिबट्याच्या हल्ल्यात आपल्या पतीचे प्राण सावित्रीप्रमाणे वाचवले आणि सौभाग्याचं लेणं शाबूत ठेवलं. या घटनेची माहिती सोशल माध्यमांद्वारे मिळाल्यानंतर मी बालमबाबा फाउंडेशनचे आमचे सदस्य आणि मित्रपरिवार यांच्यासह पिंपळगाव बसवंत येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या संतोष चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी संतोष, त्यांची पत्नी अलका, त्यांची आई तसेच इतर नातेवाईकांची भेट घेण्यात आली. या जीवघेण्या हल्ल्यात संतोष यांचे प्राण वाचले याबद्दल संतोष चव्हाण यांची पत्नी अलका चव्हाण आणि त्यांच्या परिवाराचा सत्कार करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अलका चव्हाण यांच्या धाडसाचा विशेष अभिमान वाटत असल्यानं भावाच्या नात्यानं बालमबाबा फाउंडेशनच्या वतीनं त्यांना साडी, चोळी, शाल देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी छोटीशी रक्कम रोख स्वरूपात मदत म्हणून देण्यात आली. तसेच इतरांनी देखील या कुटुंबास मदत करावी असं आवाहन बालमबाबा फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं. तुमचं नाव सांगा. माझे नाव संतोष बद्रीनाथ चव्हाण. सर, ते आम्ही ऊस तोडत होतो तर अचानक बिबट्यानं हल्ला केला. हल्ला केल्यानंतर ऊस तोडत राहिला होता. तोडायचं बाब असं 3-5 फूट राहिला होता. तो काय दिसला नाही. अचानक आला, अंगावर उडी मारली त्यानं. उडी मारल्यानंतर मग माझे बाई तिकडून ऊस घेऊन पळाली. त्याच्यावर थोडी धावली. ते थोडं घाबरलं तर इकडून बी गागार झालं, पळालं. ते मी खाली पडलो होतो तर माझा जीव वाचवला बा महामंडळीने. नाही घाबरले नाही ती. हा, माझं रक्षण केलं. आज जिवंत आहे ते माझ्या बाईमुळे. मला पूर्ण जीवदान दिलंय ते. डबल होते सर. एक पळाला, एकानं अटॅक केला. माझं नाव युवराज एकनाथ चव्हाण, माझा चुलता. आम्ही पिंपळगाव बसवंत मधला उंबरखेड इथे आम्ही धनु गांगुर्डे यांच्या तिथं ऊस तोडत असताना अचानक 2 बिबटे आले. माझा चुलता आणि माझी चुलती जवळजवळ तोडत होते. मी त्यांच्या शेजारी होतो आणि बिबट्याने अचानक हल्ला केला. तर चुलत्याला खाली पाडून त्यांनी तोंड धरायचा प्रयत्न केला. तर चुलती आणि मी येऊन बिबट्याला उसाना मारून तंगाडून त्याला तंगाडला, तेव्हा चुलत्याचा जीव वाचला. आमची अशी मागणी आहे की आता सध्या चुलता आहे, तो पण हँडिकॅप आहे, अपंग आहे आणि त्याच्यावरती एवढा अपघात झालाय. समजा त्याचे पाठीशी 2-3 पोरं आहे, आई आहे, वडील आहे आणि समजा ही प्रोसेस तो जवळपास 1 वर्ष कामात येणार नाही. तर ह्याला सरकारने काहीतरी तात्काळ मदत द्यावी. आता समजा आम्ही तर इकडून तिकडून जोडून त्याला थोडंफार काही सहकार्य केलो आहे. इथून पुढं त्याचा दवाखाना आणि हे मोफतमध्ये किंवा सरकार योजनामधून त्याचा हा पुढचा मार्ग करावे. माझं नाव अलका संतोष चव्हाण आहे. आम्ही तर एवढं काम करून आला कारण ते बिबट्यानं त्याला अंगावर आला आणि ते हाणून पळून गेला. मग उसानं हाणली तेव्हा पळून गेला. मग ते परत आलं. मग आम्ही शेताची काम करतो. त्याच्याबद्दल बोलू.
मला बोलायला माझं नवऱ्याचं जीव वाचवली जमत. यानंतर धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉक्टर महेश भूक, डॉक्टर महेश परदेशी आणि डॉक्टर भूषण लोहकरे यांच्याशी चर्चा करून संतोष चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक ते सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी नवनाथ मुरडणार, महेश थोरात, इसाक कुरेशी उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.